करणारे समीर साले. हां, नमस्कार. अ, जास्त वेळ वाया न घालवता मी डायरेक्ट चालू करतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अ, हे छोटे-छोटे क्रिस्टल्स किंवा जेमस्टोन हे खरंच काम करतात का? आपल्या ह्याच्यावरती याच्या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला एक सायंटिफिकली काही गोष्टी सांगू इच्छितो. आता तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेलच, की अ, आपल्या शरीरावरती 7 चक्र असतात. ही 7 चक्र ही कंटिन्युअसली रोटेट होत असतात. तर ती 7 चक्र ही तुम्हाला मी पहिल्यांदा काही व्हिडिओच्या मार्फत दाखवू इच्छितो. तर पहिल्यांदा एक व्हिडिओ मी लावतो. तर व्हिडिओ लावण्याच्या अगोदर तर स्टार्टिंगला मी एक तुम्हाला व्हिडिओ लावतो. त्याच्यामध्ये ही जी 7 चक्र असतात, ज्या आपल्या शरीरावरती असतात आणि ही कंटिन्युअसली रोटेट होत असतात. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आता ही जर तुम्ही बघत असाल तर क्राउन चक्र, फोरहेड चक्र, अज्ञा चक्र, थ्रोट चक्र, फ्रंट हार्ट, सोलर प्लेक्सस, नेवल चक्र, हे अशी सगळी चक्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. तर हे अशी सगळी जी चक्र आहेत ही तुम्हाला चक्र क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरताना दिसतील. आता ही चक्र फिरून ऍक्च्युअली काय करत असतात, ब्रह्मांडातनं जी ऊर्जा येत असते ती ऍक्च्युअली तुमच्या शरीरामध्ये नाड्यांच्या माध्यमातून टाकत असतात आणि त्या प्रत्येक ऑर्गनला ही ऊर्जा देत असतात. आता ही ऊर्जा दिल्या कारणामुळे तुमच्या शरीरामध्ये ती ऊर्जा येत असते. आता उदाहरणार्थ आज्ञा चक्र जे कंटिन्युअसली रोटेट होत असतं, थर्ड आय, तर त्या ठिकाणी समजा ऊर्जा कमी झाली किंवा ते चक्र जर तुमचं फिरणं कमी झालं त्या ठिकाणी, तर तिथलं चक्र फिरणं आयदर ते रोटेट होणं कमी होतं किंवा ते बंद पडतं आणि त्याच्यामुळे मग तुमचं फोकस करणं किंवा एखाद्या विषयावरती कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला त्याच्या रिलेटेड आजार निर्माण होतात. म्हणजे विस्मृती होणे, अँझायटी होणे आणि मग त्याच्या रिलेटेड आजार निर्माण होण्याची शक्यता नाकारता नाहीये. त्याच्यानंतर थ्रोट चक्र, समजा थ्रोट चक्राला एनर्जी कमी यायला लागली तर थ्रोट चक्राचे आजार त्या ठिकाणी जाणवायला लागतात. उदाहरणार्थ थायरॉइडचा प्रॉब्लेम, T3, T4, TSH अशा पद्धतीचे आजार तुम्हाला बघायला मिळतात किंवा तुम्हाला जाणवू लागतात. असं ते आहे. आता आपण पुढच्या पीपीटी मध्ये बघूया. आता हे जे 3D आहे त्या ठिकाणी, तर मी तुम्हाला एका पुढच्या पीपीटी मध्ये हा 2D हे दाखवतो. आता ही जी चक्र असतात तुम्ही बघितलं की रोटेट होत असतात अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. तर ही एनर्जी किंवा आता जशी ही रोटेट होत आहेत, आता कुठलीही जी रोटेशन आहे, जसं ह्याचं रोटेशन म्हणलं तर ह्याला फ्रिक्वेन्सी आली आणि फ्रिक्वेन्सी म्हणलं की आपण त्याला मोजू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर हे टँजेबल आहे. टँजेबलचा अर्थ काय? टँजेबल म्हणजे मोजता येतं आणि इंजिनिअरिंग मध्ये अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी मोजता येत नाही. तर आपण काही असे इक्विपमेंट्स किंवा अशा काही गोष्टी शोधून काढू शकतो का की ज्याने ह्या मोजता येतं? या फ्रिक्वेन्सी आपल्याला मोजता आल्या पाहिजे. तर
तर ही आता एक पीपीटी मी लावतोय. हॅलो, हा. आपण टू डी जर डायग्राम बघितली त्या ठिकाणी, तर टू डी डायग्राम जर बघितली तर टू डी मध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी सहस्त्र चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर आणि स्वादिष्टान आणि मूलाधार असं तुम्हाला इथे त्या ठिकाणी दिसेल. तर हे झाले आपले 7 चक्र हे टू डी मध्ये. आणि याच्यावरती जे 7 चक्र आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं नीट तर त्याच्यामध्ये ते सगळे पेटल्स दिसतील. म्हणजे प्रत्येक चक्रावरती काही पेटल्स आहेत. म्हणजे खाली मूलाधाराला कमी पेटल्स आहेत बघा. म्हणजे ह्या चक्रांना काही पेटल्स कमी आहेत, ह्याला जास्त आहेत, आणि ह्याला सगळ्यात जास्त आहेत. म्हणजे ही जी आहे ही लोअर फ्रिक्वेन्सी आहे, आणि वेरॅज ही जी आहे ती हायएस्ट फ्रिक्वेन्सी आहे या ठिकाणी. म्हणजे पूर्वीच्या लोकांना हे माहिती होतं की ही लोअर फ्रिक्वेन्सी आहे, आणि वेरॅज ही जी आहे ती फ्रिक्वेन्सी आहे हायर चक्रांची. थोडक्यात काय, जेवढे हे पेटल्स आहेत हे जास्त आहेत, हे पेटल जास्त आहेत, ही फ्रिक्वेन्सी जास्त आहे, आणि ही जी आहे ही फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे त्या ठिकाणी. ही फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे आणि ही फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, आणि त्यामुळे ही फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे आणि ही फ्रिक्वेन्सी खूप लो आहे. आता कुठलाही जेमस्टोन किंवा क्रिस्टल हा जो काम करतो तो कशावरती काम करतो, तर ह्या बेसिकली चक्रांवरती काम करतो. मुळात तो चक्रांवरती काम करत असतो, आणि हा 7 चक्रांवरती तो काम करतो. आणि आपण जर बघितलं म्हणजे बेसिक अगदी इंजिनिअरिंग किंवा सायन्सच्या दृष्टीने जर विचार केला तर मुळात तो कसा काम करतो, तर कुठलाही बेसिक जर अगदी शाळा किंवा कॉलेजमधला जर तुम्ही विचार केलात तर सूर्याचा जो प्रकाश असतो त्याला आपण व्हाईट लाईट असं म्हणतो. व्हाईट लाईट जेव्हा ह्याच्यामधनं जातो, प्रिझम मधनं पास होतो, तर तो 7 रंगामध्ये डिस्पर्स होतो. त्याला म्हणतात, त्या अँगलला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि त्याचा जो रेशो असतो त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. आणि तो 7 रंगांमध्ये हे होतो, बेसिकली डिस्पर्शन होतं. त्याला म्हणतात डिस्पर्शन ऑफ व्हाईट लाईट. आता तुम्ही जर नीट अभ्यास केला तर हे तेच रंग आहेत जे त्या चक्रांचे, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की आपण साध्या सूर्यप्रकाशात जरी सकाळी उभं राहिलो तरी आपले 7च्या 7 चक्र ऍक्टिव्हेट होतात. हा फक्त याच्या मागे सांगण्याचा उद्देश आहे. आता आपण जर एखाद्या रंगाचा स्टोन घातला, म्हणजे समजा कुठलाही व्हायोलेट कलरचा स्टोन घातलं किंवा निळ्या कलरचं स्टोन घातलं, तर त्या प्रत्येक स्टोनला एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते कुठल्याही स्टोनला. तर त्या रंगाची एनर्जी तुमच्या शरीरामध्ये जाते, त्या त्या ह्याच्यानुसार, त्या रंगानुसार ती एनर्जी जाते. त्यामुळे ती एनर्जी तुमच्या त्या चक्रांना ऍक्टिव्हेशन करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याच्यानंतर आपण पुढचा जर विचार केला त्या ठिकाणी, चक्रांना ते बेसिकली ऍक्टिव्हेट करतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर अजून एक जर विचार केला तर
कुठलाही क्रिस्टल किंवा कुठलाही जेमस्टोन हा कशा पद्धतीने काम करतो, तर बेसिकली हे सगळे सिलिकेट्स असतात, Al2O3. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे काय असतं की हे कशा पद्धतीने काम करतात, तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणून एक प्रकार असतो. आता पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, तर एखादी वस्तू त्याच्यावर जर मेकॅनिकल स्ट्रेस आपण दिला, तर त्याच्यातनं व्होल्टेज क्रिएट होतं. इथे डायग्राम काढून दाखवली बघा. तर ही जी आहे हे लीड झिर्कॉन टायटॅनियम आहे आणि ह्याच्यावरती असा मेकॅनिकल स्ट्रेस दिलेला आहे. मेकॅनिकल स्ट्रेस म्हणजे थोडक्यात त्याला दाबलेलं, आणि हे दाबलं, मेकॅनिकल स्ट्रेस दिला, इकडनं प्लस प्लस पॉईंट किंवा हे निगेटिव्ह पॉईंट दिसतात, प्लस मायनस दिसतंय बघा तुम्हाला. तर इथनं काय तयार झालं, तर व्होल्टेज तयार झालं, राईट. आणि हे व्होल्टेज, हे असं व्होल्टेज ह्याच्यातनं आपल्याला मोजता येतं किंवा हे व्होल्टेज आपण वापरता येतं. त्याला ट्रान्सड्युसर असं म्हणतात इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये, आणि ह्याचा सर्रास वापर हा केला जातो इंजिनिअरिंग लँग्वेज ह्याच्यामध्ये. मग आता ह्याचा वापर हा आपल्या शरीरासाठी कसा करतात. आता पहिला प्रश्न तुमचा असा असू शकतो की याचा आपल्या शरीराला काय उपयोग. सगळ्यात गोष्ट पहिली सगळ्यात महत्वाची म्हणजे अशी आहे की आपल्या शरीरामध्ये मॅग्नेटिझम आहे का, तर उत्तर आहे हो. जर आपल्या शरीरात मॅग्नेटिझम असतं किंवा सॉरी नसतं, तर आपला MRI झाला नसता. आपल्या शरीरात मॅग्नेटिझम आहे याचा सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे आहे की आपला MRI होतो. आणि जेव्हा आपण आपला मॅग्नेटिझम कमी होतं, म्हणजे आपल्या शरीरामधली मॅग्नेटिक एनर्जी कमी होते, त्यावेळेस आपल्याला रोग होतात किंवा आपण आजारी पडतो किंवा आपले व्हायब्रेशन्स कमी होतात किंवा आपल्याला फटिगनेस जाणवतो. त्यामुळे आता हे जे सगळे क्रिस्टल्स आहेत, आता खाली एक मी क्रिस्टल दाखवलं बघा तुम्हाला. हा टायगर आहे. आता टायगर आयला समजा तुम्ही जर ह्याच्या जवळ नेलं मॅग्नेट शेजारी, तर मॅग्नेट याला ओढतो. आणि ह्याच्या शेजारी बघा ही आता अंगठी गेली अशी, याला अशी अंगठी अंगठी बनवली मी. आता अंगठी बनवली म्हणजे काय केलं बघा, त्याला मेकॅनिकल स्ट्रेस स्ट्रेस दिला ना, त्याला मी मेकॅनिकल स्ट्रेस दिला, त्याच्यामुळे हा तयार काय करणार, व्होल्टेज. इट विल क्रिएट अ व्होल्टेज. आता ही अंगठी समजा ज्या जातकाने परिधान केली, खूप मायन्यूट अमाऊंट ऑफ व्होल्टेज असतं मिली व्होल्ट मध्ये किंवा मायक्रो मध्ये असतं ते, जे तुमच्या शरीराला ऍब्झॉर्ब करण्यासाठी उपयुक्त ठरतं. अशा पद्धतीने ते तुमच्या आरोग्याला उपयुक्त ठरतं किंवा तुमचं बेसिकली शरीरातलं जे व्होल्टेज असतं त्याला ते बॅलन्स करतं. म्हणजे एक नॉर्मल जर विचार केला तर प्रत्येकाच्या, म्हणजे कोणत्याही माणसाचं शारीरिक जे व्होल्टेज असतं ते 9 मिली व्होल्ट असतं. आता हे 9 मिली व्होल्ट हे तुम्ही अक्षरशः मोजू शकता. तुम्ही माझ्याकडे आलात तर मी मिली व्होल्ट मल्टीमीटर वरती तुमचे मोजून दाखवू शकतो. आता काही कारणास्तव ते व्होल्टेज वाढतं. आता त्याला कारण बरीच असतात. आता हे जर व्होल्टेज वाढलं त्या ठिकाणी, तर त्याचं मुख्य कारण काय आहे की जर ते हाय झालं व्होल्टेज, तर खूप जास्त व्होल्टेज हाय झालं त्या ठिकाणी, तर त्याचे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. असं आहे. तर त्यामुळे आपल्याला ते व्होल्टेज वाढू नाही द्यायचं, ते कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं असतं. असं आहे. हो. आता
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी रत्नांची माहिती आहे की हे कसे काम करतात, तर सगळ्यात पहिलं जे महत्वाचं रत्न आहे ते आहे ॲमेथिस्ट. ॲमेथिस्ट काय काम करतं, तर सगळ्यात पहिले म्हणजे ते आज्ञाचक्रावरती काम करतं. त्याच्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती, दैवी संरक्षण, त्याच्यानंतर सगळ्याच्या नकारात्मक ऊर्जा, त्याच्यानंतर मनशांती, मेडिटेशन, मनाच्या एकाग्रतेसाठी अत्यंत उपयुक्त असं हे रत्न असतं. त्याच्यानंतर आपल्या पिट्युटरी ग्लँड वरती हे काम करतं. त्याच्यानंतर आपण हे कुठली गोष्ट बेसिकली अँझायटीसाठी हे खूप छान काम करतं. आणि ह्याची बेसिकली दारू सुटण्याकरता अत्यंत उपयुक्त असं हे रत्न आहे. आणि हे रत्न रॉ फॉर्म मध्ये किंवा असं ओव्हल शेप मध्ये मिळतं. याचं तुम्ही पाणी सुद्धा पिऊ शकता. आणि हे अत्यंत उपयुक्त रत्न असतं. आणि बेसिकली कोणाला भीती वाटत असेल तर भीतीवरती अत्यंत छान काम हे करतं. आणि रात्री ज्यांना झोप लागत नाही आणि उगाचच कुठले तरी विचार डोक्यामध्ये सतत येत राहतात किंवा अँझायटी वाढत राहते, अशा लोकांसाठी हे अत्यंत गुणकारी असं रत्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे मेंदूचे विकार, इवन कॅन्सर, सोरियासिस, त्वचाविकार याच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त रत्न आहे. अँझायटी जसं मी मगाशी म्हणलं, आणि भावनिक वेदना, शांतता आणि मानसिक व्याधींवरती पण हे अत्यंत उपयुक्त त्या ठिकाणी ठरलेलं बघण्यात आलेलं आहे. रोज कॉर्ड बेसिकली हार्ट चक्रासाठी खूप छान काम करतं. आणि बिनशर्त प्रेमाला हे काम करतं. त्याच्यानंतर हृदयाची बळकटता देतं. कुठल्याही प्रकारचं चिडचिड किंवा अशा गोष्टी होत असतील, सातत्याने चिडचिड, रागराग किंवा अशा गोष्टी होत असतील, त्या गोष्टी कमी करण्याकरता या रत्नांचा वापर किंवा या रोज कॉर्डचा वापर केला जातो. त्याच्यानंतर अल्झायमर, खोकला, वेड लागणे, थकवा, इवन मायग्रेन, मानेचे दुखणे याच्यासाठी पण ह्याचा वापर केला जातो शारीरिक व्याधींकरता. आणि मानसिक व्याधींसाठी जर विचार केला तर ताणतणाव, भावनिक जखम, भावनिक संतुलन, राग, निराशा, दुःख, दोष वाटणे, आनंद, भावना, मत्सर, दया, एकटेपणा या गोष्टींसाठी हे अत्यंत उपयुक्त रत्न असं बघण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर टायगर आहे. टायगर हे अत्यंत चांगलं रत्न आहे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या इलेक्ट्रिक इफेक्ट वरती काम करतं आणि तुमच्या पिट्युटरी ग्लँड वरती हे काम करतं. आणि पिट्युटरी ग्लँड्स मध्ये तो विशिष्ट प्रकारचे काही केमिकल्स असतात त्यांना ते ऍक्टिव्हेट करतं. आणि त्याच्यामध्ये जे असणारे जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सला ते ऍक्टिव्हेट करतं. त्या हार्मोन्सला ऍक्टिव्हेट केल्यामुळे त्याचा बराचसा बेनिफिट्स तुम्हाला पास ऑन होतात. आणि शारीरिक व्याधींमध्ये बेसिकली अशक्तपणा, रक्ताचे विकार, डोळ्यांचे विकार आणि बेसिकली शक्ती वाढवणे याच्यासाठी चांगलं काम करतो. आणि बेसिकली कुठल्याही प्रकारची नजर लागली असेल, सतत भीती वाटत असेल, याच्यासाठी चांगलं काम करतो तो. आणि मॅग्नेटिझम वाढल्या कारणामुळे एनर्जी खूप चांगली तो त्या ठिकाणी ठेवतो. त्याच्यानंतर पुढचं रत्न आहे कार्लेनियन. कार्लेनियन रागाला बेसिकली खूप शांत करतो आणि हा डेथ फोबियाचं रत्न आहे.
सतत एखाद्याला समजा भीती वाटत असेल, डेथ फोबियाची जर भीती वाटत असेल तर हे रत्न वापरतात. सततची भीती वाटत असेल, मानसिक व्याधीमध्ये निंदा करणे, स्वीकृती, राग, धैर्य, आनंद, भ्रम, स्वतःची प्रशंसा, मृत्यूची सतत जर भीती वाटत असेल तर याचा वापर सर्रास केला जातो. आणि सतत टेन्शन जर येत असेल तर तरी सुद्धा याचा वापर केला जातो. बीपी कमी करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. आणि कार्लेनियन बेसिकली तुम्हाला डिप्रेशनचा जर त्रास होणार असेल किंवा असेल तरी सुद्धा कार्लेनियनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. पूर्वी इतिहासात जर तुम्ही बघितलं तर याचा वापर खूप सर्रास केलेला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर म्हणजे तलवारीचे ज्या हे असायच्या, ग्रीप असायच्या, तर तिथे कार्लेनियनी बनलेल्या ग्रीप असायचे, म्हणजे जेणेकरून त्यांना मृत्यूची भीती वाटू नये युद्ध करताना. असा त्या कार्लेनियनचा इतिहास आहे. आणि कार्लेनियन हा पूर्वी इतिहासामध्ये खूप ठिकाणी त्यांनी असा वापरण्यात आलेला आहे. ग्रीन एव्हेंच्युरियन नावाचा एक स्टोन आहे. हा बेसिकली कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि हृदयाचे वेगवेगळे आजार याच्यासाठी खूप वापरला जातो. त्याच्यात येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी तुमच्या आजारांवरती खूप छान काम करते आणि रक्त शुद्धीकरणाचं काम करते. हे 2 स्टोन तुम्ही जर पाण्यात ठेवले, तुम्ही जिथं झोपता त्या ठिकाणी झोपताना पाण्यात ठेवून द्यायचे आणि त्यातनं येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुमच्या हृदयामध्ये असणाऱ्या ज्या वेन्स आहेत त्या वेन्समध्ये जे अडकलेले तुमचे काय म्हणतात कोलेस्ट्रॉल आहे किंवा हे ज्या रक्त शुद्धीकरणाचं काम करतं बेसिकली. आणि त्याच्यामुळे ह्याचा खूप ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर रेड जॅस्पर नावाचं एक रत्न आहे किंवा क्रिस्टल आहे. ते बेसिकली मूलाधार चक्राला खूप वापरतात. त्याच्यानंतर रेड जॅस्पर बेसिकली जॉबसाठी वापरतात, पण नोकरीसाठी तर याचा 100% वापर केला जातो. पण त्याच पद्धतीने रक्ताभिसरण, पचनशक्ती याच्यासाठी पण त्याचा वापर हा केला जातो. त्याच्यानंतर कर्करोग, चक्कर, यकृताचे आजार, इव्हन रक्तदाब या गोष्टींसाठी याचा चांगला वापर बघण्यात आलेला आहे. आता ही सगळी जी क्रिस्टल्स आहेत ही कशी वापरायची, तर बेसिकली यांचा वापर हा आयदर तुम्ही ह्याचं पेंडंट करू शकता, जवळ ठेवू शकता, तुमच्या आरशाला लावू शकता किंवा तुम्ही ह्याचं ब्रेसलेट्स पण करून घालू शकता किंवा याचं पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता. त्याला एलिक्सर असं म्हणतात. त्याचा एलिक्सरचा वापर पण तुम्ही सर्रास त्या ठिकाणी करण्यात आलेला आपण बघण्यात आलेला आहे आणि तो पण तेवढाच इफेक्टिव्ह आहे. पण काही क्रिस्टल्स आहेत की जे पॉयझनस असतात. म्हणजे उदाहरणार्थ मॅलेकाइट नावाचा एक क्रिस्टल आहे जो पॉयझनस आहे, त्याचं तुम्हाला पाणी नाही पिता येत. तर मग त्याच्यात इनडायरेक्ट मेथड ऑफ मेकिंग एलिक्सर आहे. ते एलिक्सर तुम्हाला त्याचं नाही पिता येत, म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने त्याचं पाणी करून पिता येतं. पण आपल्याकडं आता लॅब्रोटोराइट नावाचं एक क्रिस्टल आहे, त्याचं पाणी नॉर्मली आपण पितो पण आपल्याला ते माहिती नाही. तसं आता महादेवाची पिंड आहे, महादेवाच्या पिंडीवरती जो अभिषेक केला जातो त्या ठिकाणी कंटिन्युअसली त्याच्यावरती पाणी टाकून दूध पाण्याचा अभिषेक करून त्याचं पाणी आपल्याला रेग्युलरली दिलं जातं तीर्थ म्हणून. तर ते एक एलिक्सरचाच प्रकार आहे.
तर तो क्रिस्टलचंच पाणी आपल्याला ते तीर्थ म्हणून भारतामध्ये उपलब्ध करून दिलं जातं. आणि तुम्ही बघितलं असेल की हे पाणी पिल्यानंतर लोकांचे किंवा हे तीर्थ पिल्यानंतर लोकांचे मोठे मोठे आजार कमी झालेले आहेत. तर लॅपिस लझुली नावाचं एक अत्यंत छान रत्न किंवा क्रिस्टल हे अवेलेबल आहे. तर याचा बेसिकली मूळ वापर एपिलेप्सी, डोकेदुखी, मायग्रेन, पॅनिक अटॅक्स याच्यासाठी वापरला जातो. आणि बेसिकली ब्लड प्रेशर कमी होण्याकरता पण याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर फिट्स येणे किंवा उदासीनता, वेगवेगळे मानसिक आजार याच्यासाठी याचा जास्त वापर केला जातो. थर्ड आय साठी हे क्रिस्टल आहे आणि याच्याने चांगली तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि आत्मघातकी विचार जर सतत येत असतील तर ह्या क्रिस्टल्सचा वापर हा सर्रास त्या ठिकाणी करण्यात येतो. आणि हे बेसिकली अफगाणिस्तानमधनं येतं हे क्रिस्टल, आणि याचा खूप उपयोग करण्यात येतो. हो. तर आपण जे लास्ट बघितलं, लॅपिस लझुली नावाचं जे रत्न पाहिलं किंवा क्रिस्टल पाहिलं, तर ते त्या ठिकाणी अफगाणिस्तानात येतं. आणि ते एका देशाची जेव्हा करन्सी हा प्रकार नव्हता, बार्टर एक्सचेंज जेव्हा होता, तेव्हा मोहेनजोदडो नावाचं एक संस्कृती होती. तर मोहेनजोदडो संस्कृती असताना सुद्धा संस्कृतीची करन्सी म्हणून लॅपिस लझुली नावाचा दगडच वापरला जायचा. त्या देशाची करन्सी होती. आणि मोहेनजोदडो खूप ऍडव्हान्स हे होते. म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये डॅम बांधले होते. त्यांच्याकडे त्यावेळेस ती यंत्रणा होती. म्हणजे इतर लोकांना काही माहिती नव्हतं, त्यावेळेस त्यांनी डॅम बांधले होते. त्यांच्याकडे प्लॅन सिटीज होत्या आणि ते खूप ऑर्गनाइज होतं. आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की त्यांनी करन्सी हे लॅपिसला केलं होतं. तर त्याचं महत्व त्यांना त्या काळात माहिती होतं.